गांव का विकास ही नहीं है। और नाला कुछ बनता नहीं, संडासा बोले तो गंदे, आदमी भी बैठते औरतें भी साथ में बैठते। जिवंतपणे त्रास आहे आणि मेल्यानंतरही सुद्धा त्रास आहे। इसमें काम नहीं है लोगों को, बच्चों को, बेरोजगार बच्चे फिरते हैं यहाँ पर। उन्मेष दादा पाटील। उन्मेष दादा उन्मेष दादा पाटील। उन्मेष पाटील नवीन तरुण चेहरा। चाळीसगाव सुखसंपन्नता विद्वत्तेचा समृद्ध वारसा लाभलेलं गाव, महर्षी वाल्मिकींचं गाव, शून्याचा शोध लावणाऱ्या गणितज्ञ भास्कराचार्यांचं गाव, जगद्विख्यात चित्रकार के मुसांचं गाव, उद्योगाचं माहेरघर आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा कळस असलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचं गाव, राज्यभर दूधगंगा नेणारंही चाळीसगाव। अशा कितीतरी वैशिष्ट्यांनी नटलेल्या चाळीसगावला हिंदू मुस्लिम ऐक्याचं, पीर मुसा कादरी बाबाचं, तसंच गवताळा अभयारण्य, आध्यात्मिक श्रीक्षेत्र ऋषिपांदा वलिजारी, प्राचीन वागळीचं बुधाई माता मंदिर आणि पाटणा देवीचं प्रसिद्ध पितळखोरा लेणी या सगळ्यांचा उपजत वारसाही आहे। कशासाठी हवी सत्ता? प्रश्न टेक्सटाईल मिलचा असो की खानदेश ऑइल मिल्सचा, सिंचनाचा असो की गिरणा मन्याड धरणाच्या पाटचाऱ्यांचा, चुकीच्या धोरणामुळे बंद झालेल्या टेक्सटाईलचा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठीचा प्रश्न असो, किंवा पाटणा देवी तितूरला पुनर्जीवन देण्याचा असो की बाजार समितीच्या भरभराटीचा, गिरणाच्या मन्याड नदीजोड प्रकल्पाचा प्रश्न असो, या सगळ्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यासाठी एकच नाव घेतलं जातं, उन्मेष दादांचं। वर्षानुवर्ष आम्ही ते चाळीसगावमध्ये आहोत। चाळीसगावचं जे काही आता जे काही परिवर्तन वगैरे चाललंय हे बिकॉज ऑफ द उन्मेष दादा यांच्यामुळे असं म्हणायलाही काही एक हरकत नाही आहे। कारण की आम्ही कौटुंबिकरित्या ज्या फील्डमध्ये वाढत गेलेलो आहे तर त्या फील्डमध्ये आजपर्यंत फक्त ग्रॅज्युएशन वगैरे त्यात मस्ट होतं, पण मग जे काही आम्ही आता बघतोय पॉलिटेक्निक वगैरे हे फर्स्टली उन्मेष दादांनीच इथे चालू केलेलं आहे। आणि जर खरोखर परिवर्तन हवं असेल तर ते फक्त उन्मेष दादांकडूनच आम्ही अपेक्षा करतो आणि त्याकरताच आम्ही उन्मेष दादांच्या पाठीशी राहणार आहोत। आज युवा पिढी ही टोटली दादांवरच डिपेंड आहे, उन्मेष दादांवर, आणि आमची सर्वांची इच्छा आहे की उन्मेष दादाच हे भावी नेतृत्व करावे। चाळीसगावचे वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य हे प्रश्न महत्त्वाचेच, पण त्या पलीकडे जाऊन इथली कला, साहित्य, संस्कृती यांची जोपासना करण्यासाठी धमक दाखवण्याकरता पुढे येण्याची गरज आहे। केकीमूस कलादालन उभारून संस्कृतीतून संपन्नतेच्या दिशेने आपल्या तालुक्याला घेऊन जायचं आहे। हिंदू मुस्लिमांच्या एकात्मतेचं प्रतीक असणाऱ्या पीर मुसा कादरी बाबा या ठिकाणाला सोयी सुविधा नाहीत। पर्यटनासाठी वेरूळ आणि अजिंठ्याला येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांचा ओढा पाटणा देवी, वालझरी, ऋषिपांथा, बुधाई माता, केकीमूस कला दालन, गवताळा अभयारण्य हे सगळं इथे असताना इकडे का येऊ नये? याचं उत्तर शोधायचं आहे। पर्यटनापासून रोजगार निर्मितीला जी चालना मिळायला हवी ती मिळालेली नाही। चाळीसगावचा विकास झाल्याने 20-20 दिवस आड पाणी येतं चाळीसगावला प्यायला। तरुण रोजगारांना काम नाही। कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे। जिल्हा बँकेचे प्रतिनिधी तिथं काही आवाज उठवत नाही, बोलत नाही। बेलगंगेला त्यांनी 5 वर्षात 5 रुपये दिले नाही, त्यामुळे सर्व विकास खुटलेला आहे। तरुणांना काम नाही, फेडरेशन बंद केलं। आता नवीन उमदा असे उन्मेष पाटील पुढे आलेले आहेत, तर त्यांचा विचार व्हायला पाहिजे। अशा लोकांमागे आम्ही तरुण उभे राहू। नव्या पिढीला हवंय उत्तर। बेलगंगा सहकारी साखर कारखाना का बंद आहे?
वरखेडे लोंढे बॅरेज अजून पूर्ण का झालं नाही? औद्योगिक वसाहतीत एकही कंपनी पूर्णपणे का उभी राहू शकलेली नाही? झोपडपट्ट्यांमधला आरोग्यासह मूलभूत सोयी सुविधांचा प्रश्न अजून जसाच्या तसा का आहे? बेशिस्त वाहतूक, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांची जागा तर पार्किंगची जागा झाली आहे. शिवाय स्मशानभूमीपर्यंत जाणारी अखेरची वाटही पायपीट करायला लावणारी आहे. असे प्रश्न खूप आहेत, पण त्यासाठी केवळ प्रश्न मांडून उपयोग नाही, त्या प्रश्नांवर उत्तर शोधायचं आहे. विकासाला आधुनिक चेहरा देणारं नेतृत्व, 40 गावची ऐतिहासिक परंपरा पुढे नेण्यासाठी पुढच्या पिढीचं काम खांद्यावर घेऊन पुढे नेत आहेत 40 गावातील दरेगाव लोंढे गावचे श्री भैयासाहेब व मंगलाबाई पाटील यांचे सुपुत्र उन्मेष दादा. त्यांचं माध्यमिक शिक्षण 40 गावला झालं. प्रवरानगर येथून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली उन्मेष दादांनी. बोस्टनच्या शैक्षणिक संस्थेतून ई कॉमर्सचं शिक्षण घेऊन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर त्यांनी प्रभुत्व मिळवलंय. त्यांच्या कामाला अद्ययावत विकासाचा चेहरा मिळाला आहे. युवा संस्थेच्या उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांनी मिळवला आहे. नमस्कार. चाळीसगाव तालुक्यातील शून्य नागरिक, सज्जन समाज, सर्व शेतकरी, शेतमजूर, त्याचप्रमाणे सर्व व्यापारी, व्यावसायिक, तरुण बांधव, माझ्या सर्व माता भगिनी, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो की स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतरही आपल्या चाळीसगावची झालेली प्रगती आणि अधोगती या संदर्भात कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. आज गेल्या 20 वर्षापूर्वी असलेलं वैभव, बेलंगा सहकारी साखर कारखाना असेल, NTC मिल असेल, खांदे एक्स्ट्रॅक्शनच्या माध्यमातला खाजगी युनिट असेल, रेल्वेचा वेल्डिंगचा कारखाना असेल किंवा दुधाचं साम्राज्य असेल, या सगळ्या संदर्भात 20 वर्षापूर्वी चाळीसगावला जवळजवळ 25,000चा रोजगार होता. परंतु मंगळवार प्रगती झाली, मंगळवार लोक पोहोचले, परंतु एकमेव चाळीसगाव हे आपला असा तालुका आहे, जसा जसा काळ गेला तशी प्रगती झाली, मात्र चाळीसगावात मात्र अधोगती झाली. आज 22,000चा रोजगार, लोकसंख्या दुपटीने, रोजगार 2,000वर येऊन ठेपला. हे दुर्दैव सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य तरुण, सर्वसामान्याच्या कुटुंबाच्या ठाई का आलं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. चल शंख उठा, चल ढोल बजा, चल शंख उठा. उन्मेष दादा हेच तालुक्यात नवीन शैक्षणिक सामाजिक क्रांती घडवण्याचा संकल्प उन्मेष दादा पाटील यांनी सोडला आहे. संकल्प सिद्धीला नेण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या कामाची सुरुवात कैलासवासी वनाजी बाबा ग्रामीण विकास मंडळाच्या माध्यमातून झाली आहे. उमंग फाउंडेशन, त्यातून होणारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, चाळीसगाव तालुक्यातली पहिली अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे एक ठोस उत्तर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पुढे आणलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे आईवडिलांचे अपेक्षा असतात का माझ्या मुलाला शिकल्यानंतर काहीतरी चांगलं अधिकारी पद मिळवावं, प्रशासनात जावं. तर त्याच्यासाठी इथं त्यांचं अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इथं प्रत्येक मुलगा अभ्यासासाठी येतो. ही उन्मेष दादांनी सगळ्यात चांगल्या प्रकारे आमच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रातही उन्मेष, स्किल बेस्ड शिक्षणासाठी उन्मेष दादांनी पुढाकार घेतला आणि त्यातून चाळीसगावला पहिलं पॉलिटेक्निक डिप्लोमा कॉलेज उभं राहिलं. सौ शांतीदेवी चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये आज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना विनाशुल्क दत्तक घेताना संस्थेने आपलं पहिलं अध्यापक महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय सुरू करून गोरगरिबाच्या घरच्या मुलांना शिक्षणाच्या रूपाने ज्ञानाची कवाडे खुली केलेली आहे. गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया, रोजगार मेळावा, वीर मातापित्यांचा सत्कार, महिला सबलीकरण, शेतकरी मेळावा, तसंच प्रबोधनपर व्याख्यानमालाही दादांनी घेतल्या. बेलगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी पदयात्रा ते संघर्ष यात्रा, तसंच शहरी भारनियमनासाठी धरणं आंदोलन, रेल्वे थांब्यासाठी रेल रोको आंदोलन, अशा अनेक आंदोलनातून दादांनी भाग घेतला. उनकी सोच है समाज तोड़ो, राज करो. हमारी सोच है समाज को जोड़ो, विकास करो. प्रस्थापित धनदांडग्या राजकारण्यांनी चाळीसगावच्या विकासाची वाट लावली आहे. शेती, पाणी, वीज,
बालमृत्यू, आरोग्य यासारख्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक देखील करू न शकलेल्या या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून अत्यंत आक्रमकपणे अभ्यासू पद्धतीने नव्याने तालुक्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एकच नेतृत्व, आणि ते म्हणजे उन्मेष दादा. शेतीला दाम, बेरोजगारांना कामासाठी टेक्स्टाईल पार्क. कवडीबोल भावाने कापूस विकावा लागू नये म्हणून शेतकऱ्यांसाठी हक्काचा टेक्स्टाईल पार्क. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवनवे प्रयत्न. बेरोजगार हातांना काम देण्यासाठी कौशल्यावर आधारित स्वयंरोजगार केंद्राची उभारणी करणार. शेती विकासासाठी कृषी विज्ञान केंद्र. 40 गावला कृषी विज्ञान केंद्र उभारून शेतकऱ्यांना माती व पाणी परीक्षण, हवामान, पीक पद्धती, शेतातल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन तालुक्यातल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न केला जाईल. महिला तरुणांना सक्षम बनवण्यावर भर. विद्यार्थी आणि महिला या घटकातील कौशल्याच्या विकासासाठी मुंबई पुण्याच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षा आणि प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणार. महिलांना उद्योग क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी महिला उद्योजकता विकास केंद्र उभं केलं जाईल. पाटणा देवी, केकीमूस, पितळखोरं, ऋषीपांथा, गिरणा धरण, गवताळा अभयारण्य, वालझरी, बुधाई देवी मंदिर, महादेवाचं डोंगर या सगळ्या पर्यटन स्थळांचा विकास करणार. तसंच वेरूळ आणि अजिंठ्याला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ 40 गावकडे वळवून तालुक्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. सिंचनाचा विकास. शिरपूर आणि हिवरे बाजारच्या धर्तीवर सिंचनाच्या सोयी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार. गिरणा धरण ते मन्याड धरण असा एक्सप्रेस कालवा उभारून पाट चाऱ्यांचे जाळे निर्माण करणार. तसंच मांजरपाडा योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. 40 गाव तालुक्यातल्या नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी अद्ययावत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करणार. देशात पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुज्ञ आणि सुजाण आणि देशाभिमानी नागरिक कामाला लागले असताना त्याच वाटेवर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते माननीय एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 40 गावला घेऊन जाण्यासाठी उन्मेषदादांनी संकल्प केलेला आहे. आपल्या आक्रमक स्वभावाला विषयाची मजबूत पकड मिळवून त्यांनी जनतेच्या प्रश्नावर शासनाला हादरवून सोडलं आहे. इतकंच नव्हे तर जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडला आहे. आता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा संकल्प सोडलेल्या उन्मेषदादांना आता तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. बंधू भगिनींनो, नीट विचार करा. सामान्यांचा विचार न करणाऱ्या, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या, वाढत्या अत्याचाराच्या घटनांना पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला, आघाडीला पुन्हा मत देणार की बदल घडवणार? आज आदरणीय नरेंद्रभाई मोदी म्हणतात की एक पर्यटकाला असता 7 जणांना रोजगार मिळतो. आणि आज अंमळनेर तालुका घ्या, नांदगाव तालुका घ्या, वेरूळ तालुका घ्या, या सगळ्या परिसरामध्ये आज अंमळनेर येथील मंगळग्रहाचं मंदिर असो किंवा प्रति पंढरपूर सखाराम महाराजांचं मंदिर असो, जवळजवळ 70 कोटीपर्यंतचा निधी आला. आज चाळीसगाव तालुक्यासारखं वैभवशाली तालुका असताना आमच्या इथे जगविख्यात केकीमूस यांचं झालं नाही. आमच्या इथे ऋषीपांथासारखं पवित्र स्थान आहे, वालझरीसारखं स्थान आहे, भास्कराचार्यांचं तिथे निवास असलेला आज पाटणादेवीसारखं वैभव असताना चाळीसगाव तालुक्याला पर्यटनाच्या संदर्भात कुठलाही विकास झाला नाही. आणि म्हणून पर्यटनाची समस्या, आरोग्याच्या समस्या, रोजगाराच्या समस्या, सिंचनाच्या समस्या या सगळ्या संदर्भात कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही चाळीसगाव तालुक्याच्या स्वातंत्र्याच्यासाठी, स्वाभिमानाच्यासाठी या लढाईमध्ये सहभागी व्हावं. कारण मला आमदारकी हौस म्हणून किंवा पद मिरवायला नको आहे, मला आमदारकी साधन म्हणून हवी आहे. आणि म्हणून तुम्ही जो विश्वास दाखवतायत, तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवतायत, या विश्वासाला कदापि शेवटच्या श्वासापर्यंत तडा जाऊ देणार नाही. मी तुम्हाला अतिशय नम्रपणे मी आवाहन करतो, विनंती करतो की इतकं झालं, 5 वर्ष संधी द्या, राहिलेले 20 दिवस 3 तास 60 तास द्या, 60 महिन्यासाठी सालदार म्हणून एकदा संधी द्या.
एवढंच नम्र आवाहन मी तुम्हाला या निमित्ताने करतो. धन्यवाद. मी तुम्हाला शब्द देतो स्वच्छ प्रशासनाचा, गोरगरिबांच्या कल्याणाचा, सर्वसामान्यांच्या प्रगतीचा आणि 40गाव विधानसभातील मतदारसंघातील परिपूर्ण विकासाचा. कमळाच्या चिन्हापुढे बटन दाबून आपल्या सच्च्या कार्यकर्त्याला अर्थात उमेशदादा पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. अब जीती है प्रजा, अब आएगा मजा, अब कस ले कमर और लहरा ले ध्वजा, लहरा ले ध्वजा, लहरा ले ध्वजा, लहरा ले ध्वजा, ओ लहरा ले ध्वजा. सब खुशियां मनाने वाले हैं, सब खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं, सब खुशियां मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं. अब प्रेम बढ़ेगा, बढ़ेगी प्रीत, अरे हुई है देखो जनता की जीत.